संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी यात्रेला सुरुवात. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, आमदार विलास भुमरे यांनी सपत्नीक केली नाथ समाधीची पूजा, तर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी फुगडी खेळण्याचा लुटला आनंद. संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी भाविक पैठण नगरीमध्ये दाखल झाले असून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, आमदार विलास भुमरे यांनी नाथ समाधीची सपत्नीक पूजा केली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी फुगडी खेळण्याचा आनंद देखील लुटलाय. असं म्हणतात की शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील रांजणात भगवान श्रीकृष्णांनी श्रीखंडाच्या रूपानं गोदावरीतून कावडीनं पाणी आणून भरलं होतं. तर त्याच पवित्र रांजणाची विधिवत पूजा करून त्यात पाणी भरण्यास सुरुवात झाली. हा रांजण ज्या दिवशी भरतो त्या दिवशी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण नाथषष्ठी सोहळ्यास उपस्थित होतात, अशी शेकडो वर्षांची वारकऱ्यांची धारणा आहे. संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी भाविक पैठण नगरीमध्ये दाखल झालेत. आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, आमदार विलास भुमरे यांनी नाथ समाधीची सपत्नीक पूजा केली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. नाथषष्ठी महोत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक पैठणला येत असतात. तर शहरातील विविध भागात आपले फळ राहुट्या टाकून वारकरी 3 दिवस नाथभक्तीत लीन होतात. नाथषष्ठी यात्रेसाठी राज्यभरातील वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या दिंड्या पैठणकडे कूच करतायत. सध्या छत्रपती संभाजीनगर पैठण मार्गावरून पैठणकडे जाणाऱ्या अनेक दिंड्या पाहायला मिळतात. विशेष म्हणजे लांबचा पल्ला असणाऱ्या अनेक दिंड्या मोठा प्रवास करून पैठणमध्ये दाखल होतात. त्यामुळे अनेक मुक्काम करत 15 ते 20 दिवस आधीच या दिंड्या निघतात. दरम्यान हातात भगवा पताका घेत भानुदास एकनाथांचा जयघोषानं पैठण नगरी दुमदुमली आहे. तर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी देखील तल्लीन होऊन फुगडी खेळण्याचा आनंद लुटला आणि शुभेच्छा संदेश दिला. आज पैठण नगरीमध्ये सर्वत्र आनंद आहे. आज नाथषष्ठीच्या निमित्तानं मी स्वतः या ठिकाणी महापूजेसाठी हजर आहे. मागील 2 महिन्यापासून आम्ही या नाथषष्ठी सोहळ्यांची तयारी करत होतो. माननीय आमदार पैठणचे विलासबापू भुमरे असतील, लोकप्रतिनिधी असतील, सर्व यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या बैठका झालेल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका झाल्या होत्या. आज सकाळी मी स्वतः अनेक दिंडी वारकऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे आणि होईल तेवढ्या सुविधा आम्ही वारकऱ्यांना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि सर्वत्र आज आनंदाचं वातावरण आहे. भाविक भक्तांना आज नाथषष्ठीच्या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी आलेल्या तमाम वारकऱ्यांचं जिल्हा प्रशासनातर्फे मी मनापासून स्वागत करीत असताना आपल्या जीवनामध्ये संतांचं आणि संत साहित्यांचं फार मोठं योगदान आहे. आपल्या या माध्यमातून, या नाथषष्ठीच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत संत साहित्य घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मी तमाम वारकऱ्यांना ही विनंती करतो की नाथषष्ठी सोहळ्याचा आनंद आपण घ्या. आपल्या सर्व सुविधा, सुखसुविधा आम्ही या ठिकाणी पुरवलेल्या आहेत. आपल्याला काही अडचण आली तर आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी आपण संपर्क करू शकता आणि आपल्यामार्फत तरुण पिढीनं संत आणि संत साहित्याची ओढ लागू द्या, अशा पद्धतीचं काम आपण सर्वांनी करावं अशी मी विनंती करतो. हे वारकरी संप्रदायामध्ये टाळ, मृदंग, फुगडी, टाळ या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आनंद देणाऱ्या आहेत. ही एक पांडुरंगाची सेवा आहे आणि पांडुरंगाची सेवा करताना पावलं आहेत, भजन आहे, कीर्तन आहे, या सगळ्या माध्यमातून गोरगरीब सामान्य माणसाची सेवा करणं आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची देव तोच साधू संत ओळखावे जे म्हणतात, त्याप्रमाणे आम्ही प्रशासनातल्या अधिकारी कर्मचाऱ्याला सुद्धा जनतेची सेवा प्रामाणिकपणे करण्यासाठी या माध्यमातून सल्ला देतो आहोत. ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.